कधीतरी आयुष्यात ना हे नक्कीच वाटतं की मलाच एवढे प्रॉब्लेम्स का, मीच का सगळं हे फेस करायचं, माझ्याच लाईफमध्ये एवढे इशू का चाललेत, माझंच नशीब असं का. आणि असं नेहमी प्रत्येकाला कधी ना कधीतरी वाटत असतं. मला पण तसं वाटतं कधी कधी. आणि आज आम्ही या ठिकाणी आलोय ना, त्या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर नक्की मिळेल. प्रॉब्लेम्स हे सगळ्यांच्याच आयुष्यात असतात, कोणाचंच आयुष्य एकदम स्मूथली चालत नाही. पण आज आम्ही ज्या जागेवरती आलोय, त्या जागेवरचे जे वेटर आहेत ते अजिबात बोलू नाही शकत, त्यांना आपली भाषा कळत नाही. आणि कदाचित आपल्याला पण त्यांची भाषा कळत नाही, पण ते पटवून सांगतात. कसं ते मी तुम्हाला सांगते. इथे जे सगळे वेटर आहेत किंवा इथे जे सगळे काम करणारे लोक आहेत ते अजिबात बोलू नाही शकत. आणि हे ते हॉटेलचं मेनू कार्ड आहे. बरं, इथली सिस्टीम काय मी तुम्हाला थोडक्यात सांगते. असा हा इथे फॉर्म असतो छोटासा, आणि जे जे आपल्याला काही पाहिजे ते त्याचा जो काही नंबर असतो तो इथे लिहायचा, आपलं नाव लिहायचं, आपलं मोबाईल नंबर लिहायचा. आणि जे इथे मेनू कार्डमध्ये ना त्याचे प्रत्येकाचे काउंट आहेत किंवा ते आपल्याला आपण तिथे लिहायचे, किंवा क्वांटिटी किती पाहिजे ते लिहायचे. आणि मग जी समोर बेल असते ती बेल दाबायची, जेणेकरून त्या बेलची आवाज येतो आणि जो लाईट त्यांच्या इथे लागतो त्याच्यावरून त्यांना असं कळतं की आपल्याला काहीतरी ऑर्डर द्यायची आहे. मग ते लगेच येतात आणि आपली ऑर्डर घेऊन जातात. बरं, एवढे स्वीट आहेत ते लोक, म्हणजे त्यांना बोलू नाही शकत ते, पण अगदी त्यांना सगळं कळतं. आणि अगदी म्हणजे तुम्ही त्यांना बघू शकता, मस्त सगळं हसत खेळत सगळं करतात. आणि एवढं त्यांचा स्माइलिंग फेस असतो ना, मला काल खरंच खूप छान वाटलं त्यांच्याकडे बघून. फूड इथलं म्हणाल तर फूड खरोखर अमेझिंग आहे. आणि भोपाळमधलं मला वाटतं पहिला कॅफे आहे जे असे लोक चालवत आहेत सगळे. आणि आम्ही पण इथे राहिला, म्हणजे मी जेव्हापासून इथे आले ना तेव्हापासून मी काल पहिल्यांदा गेले. आणि त्यांचं सगळ्यांचं या कॅफेमधलं सगळ्यात फेवरेट हा पास्ता आहे. बरं, हा चीजचा मोठा भला मोठा हा क्यूब आहे, आणि त्याच्यानंतर ते आपल्यासमोर छान ते आपल्यासमोरच प्रिपेअर करतायत. आणि छान होता पास्ता. बरं, अगदी मस्त त्यांनी स्टार्टिंगला पण चीज टाकले, त्याच्यानंतर अगदीच मोठा चीज क्यूब आहे, मस्त मिक्स करून देतात. टेस्ट पण अमेझिंग होती. बरं, यांच्याकडे बघून ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी मला आली. कारण प्रत्येकालाच असं वाटत असतं की काही ना काहीतरी कमी आहे, काही ना काहीतरी कमी आहे. पण यांच्याकडे बघून, यांचा जो हॅप्पीनेस किंवा यांची जी पॉझिटिव्हिटी बघून ना, असं मला वाटलंच नाही की यांच्यात काही कमी आहे असं यांना वाटतं म्हणून. आणि अगदी मस्त, अगदी हसत खेळत सगळं करत होते. आणि छान आम्ही खाल्लं अगदी भरपेट, आणि मस्त वाटलं. ॲम्बियन्स पण तिथला छान आहे. बरं, बिल दिल्यानंतर जर आपल्याला आवडलं असेल तर थँक्यू म्हणण्याची पण पद्धत ते आपल्याला शिकवतात. म्हणजे ते कसे थँक्यू म्हणतात आणि आपण कसं त्यांना म्हणायचं, असं ते प्रत्येक जण आपल्याला छान शिकवतात. त्याच्यानंतर छान खाऊन झाल्यानंतर अगदी जवळच तिकडे नॅचरलचा आईस्क्रीम होता, आणि तो प्रचंड आवडतो आम्हाला दोघांना पण. तो खाऊन मग आम्ही घरी गेलो. थँक्यू सो मच.